नमस्कार मित्रांनो, क केतनचा प्रवास अनुभवाचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, मी आहे जोगेश्वरीमध्ये, जोगेश्वरी पूर्व, शिव टेकडी गोविंदा पथक, जोगेश्वरी पूर्व. मित्रांनो, 19 वर्ष हा गोविंदा आहे आणि आज त्यांचा ह्या समारंभाचा नारळ फुटणार आहे. माझ्याबरोबर आपले दोन्ही प्रशिक्षक आहेत. मी दोघांचा नमस्कार. ह्या वेळेला शिव टेकडी गोविंदा पथक काय एक संकल्प असणार आहे, थोडक्यात सांगा. कल्पना तर अशी एक आहे की आपली जो परंपरा जी आपली चालते दहीहंडीची ती तर तशीच ठेवून, म्हणजे जेवढी वर्षानुवर्ष आम्हाला जशी वाढवायची आहे नुसतं त्याच्यामध्ये वाढवायची यावेळेला आमचा प्रयत्न असणार आहे. मागच्या वेळी जो आमचा झाला ह्यावेळी त्याच्यात दुपटीन असणार आहे आणि त्याच्यामध्ये अजून गॅस साखर म्हणून आम्ही तो प्रोची एक प्रॅक्टिस चालू होणार आहे. आणि त्या प्रोच्या प्रॅक्टिसमध्ये जशी आमची मागच्या वेळी जशी जी प्रॅक्टिस झाली त्या प्रॅक्टिस डबल आम्हाला 200% अजून काय डेडिकेशन दाखवून जी कॉम्पिटिशन आहे प्रोची, ही प्रोची कॉम्पिटिशन आम्हाला कसं म्हणजे टॉप लेवलला कसं जायचं ते आम्ही प्रयत्न ह्यावेळेला आमची संकल्पना आमची स्ट्रॅटेजी आम्ही बनवलेली आहे आणि ती आम्ही पूर्णपणे मैदानात उतरवू. ही आम्ही माझ्याकडून आणि माझ्या गोविंदा पथकाकडून पूर्णपणे माझे गोविंदा पूर्णपणे रेडी आहेत. मला एक सांगा की म्हणजे आता नारळ फुटणार आहे आणि इथून प्रत्येका मुलाला म्हणजे आता सगळ्यांना शिस्तीचे धडे द्यायचे आपल्याला ह्या मॅट वरती, त्याच्याबद्दल काय सांगा. शिस्तीचे धडे द्यायचे म्हणजे आमची पोरं ऑलरेडी शिस्तवालीच आहे. थोडी भंकस होते, नाही असं नाही, थोडी भंकस होते. तर त्यांना आम्ही सांगू की शिस्तीचे धडे कसे घ्यायचे, काय करायचे तेवढं आम्ही प्रयत्न करू की चांगले करायचं. आणि आजचा जो नारळ वाढवायचा तो आमचा आम्ही एक शुभारंभ केलेला आहे, तो चांगल्या रीतीने आम्ही पार करून आम्ही शिस्ती करताना आम्ही व्यवस्थित सांगू. तर आपण आता ह्या उत्सवात आपण सहभागी होऊया आणि या कार्यक्रमाची आपल्याला शोभा वाढवायची आहे. आणि ह्या वेळेला जो आपल्या टेकडीचा जो संकल्प आहे 8 थराचा गोविंद आहे झालेलाच आहे आणि ह्या वर्षी आम्ही तो संकल्प तेव्हाच्या या जागेला नक्की. तर आपण कनेक्ट राहूया आणि बघूया आपला आता पुढचा. पदोपदी त्यांची उन्नतीच झाली पाहिजे आणि त्यांना चांगलं यश भेटलं पाहिजे. त्यासाठी हा नारायण ठेवलेला आहे, तो तू मान्य करून घ्या. आणि पुन्हा गणपती बाप्पा जोगेश्वरी माते की जय. जागेवाला महाराजा देवा नारळ ठेवलेला आहे आणि तो आमची मुलं आता आजपासून दहीहंडीचा आरंभ करत आहेत, सरावाचा आरंभ करत आहेत. किंवा चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची येण्यातील येता कामा नये आणि त्यांना चांगल्या पद्धतीने उन्नती भेटली पाहिजे, प्रगती भेटली पाहिजे. त्यासाठी हा नारळ तुला देत आहे, तो मान्य करून घे. आणि आम्हाला अशाच पद्धतीने यश जसं दरवर्षी यश देत आहे त्या पद्धतीनेच यश आम्हाला देत जा आणि आमची उन्नती करत जा. बोला जागोली महाराज की जय. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. आपण काही वर्षांपूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या हंडीवर पाण्याची गुणवत्ता काय केली. या हंडीला किमती कमी करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. पण या सगळ्यांवर आणि तुमच्यासारखे भूमिका करण्याचे सर्व इच्छुक ते आपल्या कामाला ते सांभाळून या गोष्टी मंगल महिने प्रयत्न करतात आणि वर्षानुवर्षे गोष्टीची त्याची इच्छा लागू राहिलेली असते. हे 6 वर्ष असतात असे तुमचे सगळे बालगोविंदा आणि आमचे धर्माधिक असेल त्यांच्यामुळे आज हा सण टिकून आहे. असं एवढंच म्हणता येईल, इलेक्शन सोडा सामान्य माणसाचाही हा एक सण सोडला सगळे बाहेर खेचायचं काम करतात. हा एकच सण आहे जो आपला खानदार देऊन मराठी माणूस मराठी माणसाला मदत करण्यासाठी
आणि त्यांचं नेतृत्व तुमच्यासाठी बालगोविंदा करतायत, त्यांना आम्हाला चांगलं अभिमान आहे. माझ्यासारखे थोडेसे कार्यकर्ते तुम्ही एवढ्या मोठं पद काय तुमचं प्रो गोविंदा केलेलं आहे तुम्ही, तुमच्या समोर सुद्धा माझी गोविंदाची ऐकली नाही, पण तुम्ही मला जर इथे येऊन तुमच्या माणसाला मागेला त्यासाठी मनापूर्वक आभार. दहीहंडीच्या दिवशी तुमच्या जो मोठ्या मोठ्या हंड्या असतात पण आपली सुद्धा दहीहंडी विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी आहे आणि आजच मी तुम्हाला त्याचं आमंत्रण देतोय. सर्वांनी आवर्जून येतोय आणि आपली जी काही कला थंडी आहे त्याचं दर्शन आमच्या देखील विधानसभेला द्यायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आमचं सत्कार केलं त्याबद्दल बाबू 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 आणि त्या सर्वांसाठी एक वर्ष वाट बघून यावर्षी ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आज आम्ही बदलायला बसत नाही. तुम्हाला खूप शुभेच्छा. सर तुम्ही गेल्या वर्षी 10 थर लावून सगळ्यांना सरप्राईज केलात, कसं काय घडलं थोडक्यात सांगणार का? पण ही बऱ्याच काम केलेली आहे आणि गोल सेट केलेले असते. असं नाही की गोल त्याच वर्षी पूर्ण होते. 2024 तयारी केली होती पण ती तयारी 100% झालेली होती. मागील वर्ष काढून आणि 2025 ला पण तयारी करून मोठा बदल होतो. पडलेली पण रिझल्ट नव्हता माझा गेल्या वर्षी. तर मला सांगायची इच्छा आहे की तुमचा जो काय ग्रुप असेल तो सेट त्यासाठी प्रॅक्टिस करा. जर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला वाटत असेल की तयारी नाही केली तर 1 वर्ष वाट बघा. प्रत्येक खेळ चपल्याने जबाबदारी त्यांच्या प्रशिक्षक आणि कमिटीवर असते. तर हे या वर्षी राहायला गेलं पुढच्या वर्षी लागतील. तर खेळ जिंकण झाला ना पण त्याच्या पुढचा आयुष्याचा प्रश्न असतो. त्याच्यासाठी जे काय प्रॅक्टिस करावी किंवा तयारी करणं झाली या वर्षी की खेळाची काळजी करून करायची आणि जेवढी तयारी प्रॅक्टिसच्या दरम्यान केली तर शेवटच्या दिवशी रचायचे प्रयत्न करावे.
सर जसं जोगेश्वरी मध्ये रेकॉर्ड दहीहंडीचे रेकॉर्ड सेट होतात. 8 थर, 9 थर, 10 थर, तुम्ही 10 थर लावले, 10 थराचं रेकॉर्ड केलात. जय जवानांनी 3 वेळा लावले. म्हणजे ह्याच्यामध्ये जोगेश्वरीच्या मातीतच काय आहे का असं काय म्हणजे जे रेकॉर्ड इथूनच स्थापित होतात त्याच्याबद्दल काय थोडक्यात बोलणार? देवांचा आशीर्वाद आहे आपल्या सगळ्या आणि असं असतं की त्याच्या मागची मेहनत असते की मेहनत जे आपल्या रेकॉर्ड्स करतात त्यांनाच माहिती असते की त्याच्या मागे किती मेहनत आहे किंवा काय आहे. बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये. खूप खूप शुभेच्छा गिनीज वर्ल्ड बुक मध्ये गेल्याबद्दल. थँक्यू. यांचा नारा आहे कोकण नगर गोविंदा पंचे उपविभागाध्यक्ष किरण नकाशे यांच्याकडून होत आहे. ते सर्व बायकोपायांनी हात जोडून उभे राहावे. हे बोलले की आपली आपण हा नारळ त्या करत आहोत. तो आरोपाचा नारळ आहे, तो पाण्याचा झरावाचा खराब पाण्याचा नारळ आहे, तो फोडत आहे. त्याच्यासाठी शिवसेकडे दाखवला जो आहे ते पण आपल्याला आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि असेल दूर करावं आणि आपल्या पुराणा चांगल्या पद्धतीने यश द्यावं हे बोला गणपती बाप्पा बोल बजरंग लोकांनी एक साथ फोड. बोला गणपती बाप्पा बोला बजरंग जागे वाले की जोगेश्वरी माते की हर हर पार्वती पते गणपती अप्पा की जय जय ज्योतिबाच्या नावानं सांग बोलो माझ्या नावानं सांग बोलो ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. हाथी घोड़ा पालकी अरे हाथी घोड़ा पालकी. आता आज नारळ आता फुटलाय तर ह्याच्या पुढे काय आहे? तुझं वैयक्तिक सर. माझं असं वैयक्तिक मत आहे की या वर्षीची प्रो गोविंदाची तयारी आहे ती आम्ही उत्कृष्टरित्या करून टॉप लीग मध्ये येण्याचा प्रयत्न करू. तसे 2026 मध्ये 2025 मध्ये आमचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न 9 थरांचं या वर्षी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. तू आता डबल आहे का ट्रिपल एका उचलतो? डबल एका उचलतो. मागच्या वेळेला काय आपल्याकडून जे घडलंय की आता म्हणतो ना की आता ती चूक किंवा काय ती भरून काढायची आहे. तर काय तुझे प्रयत्न असणार आहे ह्या वर्षामध्ये? मी माझ्या साईडने पूर्ण बेस्ट देणार जे आपल्या साईडने बेस्ट होईल ते. बाकी तर खेळाडूंवर डिपेंड आहे की ते कसं खेळतात त्यांच्या काय टेक्निक्स करतात त्याच्यावर डिपेंड. नितीन दादा पांचाळ प्रशिक्षक आहे कप्तान. येस कोण बाप असतात आणि वरचे दोघे हेच आहेत. येस. आता पावसाळा असू दे. आता या वेळेला सीझन आपण बघतोय पावसाचा म्हणजे दुष्काळ शहरामधला दुष्काळ असाच बोलू शकतो. आता मुलांच्या कस शिकवायची जबाबदारी प्रशिक्षकाकडे आहे. काय सांगाल? टचवूड मुलांच्या बाबतीत तर असं ना मुलांचं एक त्या लोकांना ठरवलं पाऊस असो काही असो त्या लोकांची प्रॅक्टिससाठी
हजेरी त्या लोकांना म्हणजे त्या लोकांची जी प्रॅक्टिस करायची ताकद म्हणजे त्या लोकांची कमी होत नाही. की पाऊस असो काही असो थोडे 5-10 मिनिटं साईडला होती पण ते प्रॅक्टिस करतात. म्हणजे पाऊस असो किंवा काही असो नसो या लोकांची प्रॅक्टिस असतो. त्यांचं म्हणजे हार्दिक कसं स्वागत करायचं. प्रयत्न करायचा म्हणजे हे करायचा प्रोसाठी त्या लोकांची शेवटच्या दिवशी जी पारंपरिक जो आमचा सण आहे तो कसा आपला उत्साह आणायचा तो त्या लोकांची पहिल्यापासून तयारी असते. भले पावसाला नाही घाबरायचं काही नाही घाबरायचं आपण आपली प्रॅक्टिस कमी होता कामा नये. हे आहे. सगळ्या मित्रांचा खूप धन्यवाद. समजा मागचा कलाकार आहे पहिल्यांदा यांनी मला एवढा बोलवलं. सगळ्यांचं धन्यवाद. काही काम असेल छोटा मोठा आपण करू. धन्यवाद. या वेळेला 2025 मध्ये आपल्याकडून काही जेवढा बेस्ट झाला त्याहून अधिक बेस्ट या 2026 मध्ये द्यायचं आहे. आपला संकल्प काय असणार आहे आणि ह्या वर्षामध्ये असं काय एक शिव टेकडी करून आपल्याला बघायला भेटणार आहे. मागच्या वर्षी 2025चा विचार केला तर की पोरांनी जे ऍथलीट्स टोटल ऍथलीट्स होते त्या लोकांनी पूर्ण 100% पूर्ण त्या लोकांनी त्यांचा म्हणजे टार्गेट केलं. त्या लोकांना 100% आपल्याला कसं द्यायचं आहे त्या लोकांनी केलं. त्यांच्या बाबतीत मी एक पण त्या लोकांना कोणता म्हणजे हा पॉईंट तुम्ही दिलात नाही असं बोलू शकतो. थोडं काहीतरी आमचं टायमिंग तर थोडा हे तुमचा त्यावरती जो आम्ही मागच्या वर्षी जी चुका झाली त्याच्यावरती ह्यावेळेला रेक्टिफिकेशन करून जे 101% ती चुकी होणार नाही. आणि ह्या वेळेला टॉप 16 मध्ये तर जाऊन टॉप 2 मध्ये कसं येणार ह्यावरती पोरांनी तर पूर्णपणे टार्गेट केलेलंच आहे. ते करणारे होऊन नक्की म्हणजे पोरं नक्कीच करणार. मुंबईतला गोविंदा, उपनगरातला गोविंदा, ठाण्याचा गोविंदा प्रत्येकाच्या टेक्निक्स वेगवेगळ्या आहे. प्रत्येकाच्या पारंपरिकता खेळ एक आहे. वेगवेगळी भागानुसार ती पारंपरिकता आहे. पण ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जोगेश्वरीमध्ये भरपूर काही मंडळ आपले दहीकला पथक आहेत. स्पर्धा तर नाही आहे पण कुठेतरी स्पर्धेचं रूप यायला लागलंय. काय बोलाल? बरोबर स्पर्धेचा रूप म्हणजे यायला लागले त्या लोकांनी त्यांची पण म्हणजे जसे आमचं पथक जो संस्कृती सांभाळतो तसं तेही त्यांची संस्कृती सांभाळून ते लोक करतात. स्पर्धा फक्त याच्यामध्ये आहे की त्या लोकांची टेक्निक्स आमचे म्हणजे प्रत्येक जण म्हणजे भरपूर आपल्या जोगेश्वरीमध्ये बघा मुंबईमध्ये बघा मोठे मोठे गोविंदा पथक आहेत. म्हणजे त्या लोकांची टेक्निक्स किंवा काय म्हणजे प्रत्येक म्हणजे हाय लेवलचे जिकडे ह्या गोविंदा पथकाला माहिती आहे त्या लोकांची टेक्निक्स दाखवल्या. कधी आपली टेक्निक्स त्या लोकांना माहिती नसेल. ही कॉम्पिटिशन तिकडे झालं की ती टेक्निक्स बघून आपण आपल्यामध्ये कॉम्पिटिशन आणलेलं आहे की कॉम्पिटिशन आपण स्वतःही ठेवलं आहे. ऍक्च्युली त्या लोकांनी ते म्हणजे प्रत्येक गोविंदा पथक कसं स्वतःच्या तर्फे कसा बेस्ट देता येईल तो बेस्ट देतोय. कॉम्पिटिशन म्हणजे आमच्यासाठी तर तो एक कॉम्पिटिशन नाही फक्त एवढं की कोण त्यांच्यापेक्षा थोडं कोण चांगलं करेल ते लोक त्यांचा बेस्ट देणार. थोडंसं आपला बेस्ट देऊन ते लोक फक्त कॉम्पिटिशन मध्ये येणार किंवा आम्ही आमच्या बेस्ट देऊन थोडं वरती चढणार. इथे कसं सेकंडचा काम आहे तो म्हणजे 2 सेकंड तो वर केला की तो हे घेणार. पण त्याने ती फेल दिली याचा अर्थ नाही. त्या लोकांचं टायमिंग ते मात्र खाली. मला ती कॉम्पिटिशनच्या बाबतीत मला तर ती माझी बाबतीत डेफिनेटली तीच आहे की त्या लोकांनी जो बेस्ट दिलाय त्या लोकांनी 30 सेकंड दिलाय आपण 28 सेकंड दिला. म्हणजे त्यांनी 30 सेकंड दिले आपण 28 सेकंड दिले याचा अर्थ असा नाही की आम्ही जिंकलो किंवा ते लोक सेकंडला आले काय नाही. फक्त टायमिंगचा हे आहे. बाकी मला मी त्या रूपाने त्या ह्याला बघतो. आता जोगेश्वरीच्या मातीमध्ये दहीहंडीला घेऊन खूप सिरियसनेस आहे. एवढा गांभीर्य आहे. वय वर्ष 18-17 मुलं खूप म्हणजे तो एक आवेश असतो. आणि जसं तो टायमिंग जवळ येतो तशी ती त्यांच्यामध्ये ती म्हणजे बघायला गेलं तर 12 महिने सुरस असतेच एकमेकांबद्दल प्रत्येकाच्या फिटनेस बद्दल. पण आजूबाजूला एवढे प्रबळ दावेदार आहेत. काय एक वाटतं कारण का स्पर्धा तर नाहीये पण हा एक खेळ हा महाराष्ट्राला दाखवायचा आहे. एक प्रामाणिक प्रयत्न असतो आपल्या प्रत्येका पथकाचा की खरं जे करणार की आम्ही आमच्या मेहनतीने करणार आमच्या पद्धतीने करणार आमच्या टेक्निक्सने करणार. काय बोलतो? आणि आम्ही आमच्या टेक्निक्स करतो. म्हणजे आता बोलायला गेलं तर मोठे मोठे गोविंदा पथक आहेत. इथे कॉम्पिटिशन खरं तर खूप आहे. एवढी कॉम्पिटिशन इथे आहे की कधी कधी असं आम्हाला वाटतं की आमच्यावर राहतील की नाही. मोठे मोठे गोविंदा पथक आहेत की आज आमचा एक छोटा गोविंदा जसं 14 वर्षाचा गोविंदा आहे तो इथून वेगळ्या गोविंदा पथकामध्ये गेला. असं काही नाही. आमची जी
नीती आहे ती आम्ही तशी ठेवलेली आहे. आम्हाला कोणाची वेळ नाही काय नाही जायचं. मला असं त्याच्यावर सगळ्यात इम्पॉर्टंट पर्स्पेक्टिव्ह नाही सांगू शकत, पण जे आम्हाला त्याच्यावरनं हे आहे की जी लिमिट सेट करतात ना कोणतरी पाहिजे. जर लिमिट सेट होणार नाही ना तर आम्हाला पुश नाही करू शकत. आमचं स्ट्रेट फॉरवर्ड हेच माइंडसेट आहे की जर मी लिमिट ठेवली आहे, कालपर्यंत कोणाला 8 थर मुश्किल वाटत होते, जेव्हा मी लहान होतो तेव्हा 7 थर मुश्किल होते. आज मी जेव्हा 10 थर बघतो मला पण माहिती आहे की माझे पोरं 10 थर लावायची कॅपॅसिटी ठेवतात, पण ते 10 थर जेव्हा आम्ही लावायला जाणार ना तेव्हा तिथपर्यंत आम्हाला तो माइंडसेट पाहिजे. 10 थर फक्त मुलांनी नाही जमावं, 10 थरला ते माइंडसेट लागतं. आणि ते प्रबल दावेदार जे आपण बोलतो ना, नावाजलेले माणसं, त्यांच्याकडे तो माइंडसेट आहे. आम्हाला help आम्ही actually आम्हाला Exactly. पडते. आणि जेव्हा आम्ही ते आजूबाजूला बघतो ना हेल्दी कॉम्पिटिशन, ते माइंडसेट घ्यायला आम्ही कॉपी करतो. मी जेन्युअनली बोलतो, जे टेक्निक्स वेगळी गोष्ट आहे, पण जो माइंडसेट पाहिजे पोरांमध्ये, त्यासाठी आम्ही ब्लेस मानतो की आम्ही जोगेश्वरीमध्ये लोक आहेत म्हणून. काय म्हणता तरी खूप कोर्टाच्या चक्रा माराव्या लागल्यास विश्वविक्रमवीर जय जवान गोविंदा पथक अक्षरशः म्हणतात ना कोर्टाच्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप म्हणजे ऍफिडेव्हिट बनवण्यापासून ते अक्षरशः त्या दिल्लीच्या वाऱ्या आणि भरपूर गोष्टीमध्ये मंडळांनी भरपूर केलंय. आणि ह्या गोष्टी जेव्हा एक नावारूपाला येतं काहीतरी, तर त्याच्या मागचा जो भूतकाळ आहे, त्याच्या मागचा जो संघर्ष आहे, आजकालची प्रत्येक गोविंदा मंडळ बघायला गेलं तर एक विसर पडत चाललंय. सर ऍक्च्युली बरोबर बोला तुम्ही. तो गोविंदा पथक जो सावट आलेला म्हणजे कोर्टामध्ये, तो म्हणजे गोविंदा पथकाच्या थराच्या म्हणजे उंचीवरती म्हणा, किंवा तो मला उंचीवरती आला म्हणजे तो थोडक्यात तो पूर्ण म्हणजे संपण्याचा तो बंद होण्याच्या मार्गावरती आलेला. पण तो आपल्याला जिवंत ठेवण्यात ज्या मोठ्या गोविंदा पथकाने म्हणजे जय जवान सारख्या गोविंदा पथक त्यांच्या मोठमोठ्या काय म्हणजे प्रशिक्षकांपासून ते जेवढ्या पण आणि अजून कोणी त्यांच्या सोबत जेवढे सहकारी होते त्या लोकांनी ह्यांनी जो जिवंत म्हणजे आहे तशी साबून ठेवण्यासाठी परत त्या लोकांची उंची उभी गेली. त्या बाबतीत त्या लोकांसाठी ऍड्स आहे की त्या लोकांनी ते पाठी त्या जी मातीपासून तुम्ही बोलत मातीपासून मॅटवरती आलंय, पण ते मॅटवरती पाय न त्या लोक मातीत पाय रुजून ठेवून त्या लोकांनी दह्यांडी उभी म्हणजे एकदम कडक पद्धतीने स्ट्रॉंग एकदम उभी केलेली आहे. आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला आता गेल्या काही जेव्हा बंधनमुक्त झाल्यानंतर ते आपल्याला दिसून येते. मोठमोठे घर दिसून आले, त्या लोकांनी पण विश्वविक्रम केले आहेत. कोकण नगर सारखे म्हणजे त्या लोकांना शुभेच्छा आहेत. ऍक्च्युली मान आहे जोगेश्वरीचे ते मोठे गोविंदा पथक आहेत, त्यामुळे त्या लोकांचा आदर आहे. सोबत बाजूला आर्यन्स आहेत, त्या लोकांनी गोविंदामध्ये पण हे मारले, त्या लोकांचं पण भरपूर अभिनंदन आहे. त्यामुळे ते लोक त्या लेवलला गेला. आमचा माइंडसेट जसा आता हा बोलला, तो माइंडसेट आम्ही जो करून ठेवला की ऍटलीस्ट आपण जो आहे तो तिथपर्यंत ते पोचायचं हे करून त्या करण्याच्या ह्याच्यामध्ये जे पोरं जी आमची बेस्ट देत आहेत ती बेस्ट, त्यामुळे ते आम्हाला ते चांगली युजफुल होत आहे. आणि इंजुरीपासून आम्हाला सेफ्टीपासून ते मॅटवरती पण आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही ते रोडवरती करतो, त्यामुळे थोडं पण आम्हाला ती सेफ्टीसाठी आम्हाला ते घ्यायला लागतं.